आणि यानंतरची बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। शेतजमिनीतल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, घरांची पडझड झालीये आणि जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई आहे। अशा तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीनं हटवून शासनाकडून मिळणारं अनुदान आणि मदत रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सगळ्या बँकांना दिलेत। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणत्याही नवीन नोटिसा देऊ नयेत अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडून सगळ्या बँकांना देण्यात आल्या आहेत। एबीपी माझानं आज सकाळी ही बातमी दाखवली होती। संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागे बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावलेला होता। शेतकऱ्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया देखील एबीपी माझानं दाखवल्या। त्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी बँकांना आदेश दिलेले आहेत। कोणत्याही प्रकारे सक्तीने कर्ज वसूल केलं जाऊ नये अशी दिलासादायक बातमी आणि निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेला आहे आणि एबीपी माझाच्या बातमीची वरिष्ठ पातळीवरती दखल घेतली गेलेली आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बँकांकडून कर्जासाठी तगादा लावलेला असताना जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी निर्णय घेतलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्जवसुलीसाठीच्या नोटिसा थांबल्यात, पण जप्तीची प्रक्रिया मात्र सुरूच आहे। जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या कर्जापोटी जप्तीची कारवाई सुरूच ठेवली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 101व्या नियमानुसार 8 तालुक्यामध्ये 1369 प्रकरणात जप्तीची कारवाई केली जाते। जिल्हा बँकेच्या आदेशानुसार जप्तीची प्रकरणं दाखल केली गेली आहेत। खासगी बँकांकडूनही शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। दरम्यान संकट काळात कोणतीही कर्जवसुली नको, बँकेचं खातं होल्ड करू नका, अन्यथा बँक मॅनेजरवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिली आहे। सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही। उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं, या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा। दरम्यान धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा या 13 सप्टेंबर पूर्वीच्या आहेत। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। शेतकऱ्यांनी घाबरू नये, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, अशी प्रतिक्रिया धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। कर्जाच्या ज्या नोटिसा आहेत त्या दिल्याच्या निदर्शनास आल्यानंतर मी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या ज्या नोटिसेस दिल्या होत्या त्या 13 सप्टेंबर पूर्वीच्या आहेत आणि त्या नोटिसेस आता काहीतरी वृत्तवाहिनीच्या निदर्शनास आलेल्या, परंतु सर्व बँकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात आलेलं आहे की पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्याकारणानं कुणालाही नोटिसेस पाठवू नये। जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये।